आणि हिंगोली जिल्ह्यातल्या मसोड गावामध्ये काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। गारपीटीचा फटका भाजीपाला आणि पिकांना बसलाय। अशोक सातव या शेतकऱ्याच्या शेतातल्या 1.5 एकर मिरचीचं गारपीटीमुळे प्रचंड नुकसान झाले। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे। यामुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या गारपीटीचा सर्वाधिक फटका भाजीपाला वर्णीय पिकांना बसल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या उभा आहे मसोड गावातील अशोक सातव या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे। 1.5 एकरवर ही मिरचीचं लागवड केलेलं आहे। वरून जरी हे मिरची झाडं हिरवी दिसत असतील तरी गारांचा मार लागल्यामुळे गारांच्या फटक्यामुळे या मिरच्यांचं किती नुकसान झालं आहे, नुकसानीची ही दाहकता आपण बघू शकता। 60 ते 70% मिरच्या गारांचा मार लागल्यामुळे पूर्णपणे तुटून पडलेल्या आहेत। मिरच्यांच्या झाडांच्या फांद्या तुटून पडलेल्या आहेत। अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये ह्या मिरच्या पूर्णपणे तोडून बाजारात विक्रीसाठी न्यायच्या अशीच ही अवस्था। परंतु काल झालेल्या गारांच्या पावसामुळे हे सर्व मिरच्या जे तुटून पडल्यात आणि अगदी शेतामध्ये पूर्णपणे सगळीकडे मिरच्यांचा अशाच पद्धतीने सडा पाहायला मिळतोय। आतोनात मिरच्यांचं नुकसान झालेलं आहे। शेतकरी आपल्या सोबत आहेत, काय नुकसान झाले आपण सांगूया। दादा, तुमची किती एकरवर ही मिरची आहे आणि किती खर्च? 1.5 एकर आहे मिरची। बरं, 1.5 एकर रोजची 35,000ची इकरी जाती रोज। हो, तर एक तोड्याला 2 लाख रुपये होत होतं वसूल। बरं। तर आता कमीत कमी फाटे तुटले, मिरची सगळी काहीच राहिली नाही, मिरचीचं हो, सगळी नुकसान झाली। अच्छा, किती नुकसान झाले काय? आता सही 2 लाखाचा माल आता तयार होता यायला। 2 लाखाची मिरची आमच्या तोड्यापर्यंत चालू आहे। बरं, आत्ताच्या घडीला 2 लाख रुपयाचं नुकसान आहे असं शेतकरी सांगतात। आणि या नुकसानाची जी परिणाम आहे ते दूरपर्यंत आहेत। कारण आता जितका काळ हे मिरचीची झाडं शेतामध्ये असणं येतं तोपर्यंत अपेक्षित असं उत्पन्न झाडांना मिरच्या लागत नाहीत। त्यामुळं ह्या नुकसानीचा मोठ्या प्रमाणात फटका शेतकऱ्याला बसणार आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, मसोड, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।